काही आपल्या समेत आहेत आप्पा ड्रायव्हर कारमोड ऑलराऊंडर ज्यांना म्हटलं जातं. ऑलराऊंडर म्हणजे परिपूर्ण त्याचं उदाहरण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय. नमस्कार दादा. पिवळ्या शर्टामध्ये रहस्य काय प्रथम? पिवळं नाही तेच कसं आहे आपलं पहिल्यापासूनच म्हणजे कलरच आपला पहिल्यापासून हे मेन आहे. आवडीच आहे का? कारण प्रत्येक मैदानात तुमच्या अंगावर पिवळा कलर असतो. प्रत्येक मैदानात माझा पिवळाच असतो. आणि पिवळा शर्ट बघितल्यानंतर नक्कीच प्रत्येक फॅन्सला असं वाटतं की ड्रायव्हर आज मैदानात आहेत. किती वर्षापासून या क्षेत्रात आहे? क्षेत्रात तसं मस्त 10-15 वर्ष झाले पण आपण ड्रायव्हिंग मध्ये आपण आहे. आज विशेष करून तुम्ही बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देवदूत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या बकासूरची म्हणजे द्वादश हिंद केसरी बकासूरची गाडी तुम्ही आणि 2 नंबरला गाडी म्हणजे 2 नंबरची मानकरी ठरली. काय सांगाल आजच्या या विजयाबद्दल? नाही आजचा विजय म्हणजे कसं झालं आता 2025 मध्ये आपण एक 6-7 मैदान हाणली होती गाडी. लगातार एक 5-7 मैदान एक नंबर होता. आता 26 मध्ये नव्हती अजून गाडी पळवली. पण आता 2 मैदान पळवली. गेल्या बी एक 8 दिवसात राजांती पळवली गाडी तिथं 2 नंबर झाला जायगावला. आज बी आता ती पवाली आपल्या अक्षय कोरेगाव यांची पळवली आज बी 2 नंबर झाला. बकासूरची गाडी प्रत्येकाला हाणायची असते आणि तुम्हाला ती संधी भेटते खरं तर तुमच्या कलेच्या जोरावरती किंवा तुमच्याकडे तेवढी क्षमता आहे म्हणून तुम्हाला ती म्हणजे जबाबदारी भेटते. तर काय असतं ज्यावेळी बकासूरच्या गाडीवरती बसता तेव्हा मनामध्ये काय सुरू असतं? असा विषय आहे आता बैल शेवटी तो टॉपचा आहे. बैल कसा आहे कमी पळू जास्त पळू शेवटी तो बैल गाडीत बसायचं म्हणजे जबाबदारीचं काम. मोठा बैल आहे रिक्षा आहे ती काय होतंय काय नाही. कमेंटवाले बी कमेंट भरपूर अशी तशी देतात. शेवटी बैल पळला तर आम्हाला बी मजा वाटते. थोडंफार आमच्या बी हातात असते पण बैल पळला की आम्हाला बी नाही काय वाटत. पब्लिकला काय म्हणतं त्याला काय. आज गाडी कशी पळाली? गाडी चांगली पळाली आज तशी. आज बकासूर बरोबर बैल पळाला भवानी त्याच्याबद्दल काय? नाही भवानी कशी आहे चांगली पळते. भवानी आता भिवंडीवाल्याची भवानी आपल्या पैसे ताळले आपल्या कोरेगावचे अक्षय शेट आपल्या बरोबरीनं दुसरं पर घ्यायचं त्यांनी घेतल्या बैल तो आता. पैऱ्याचं नियोजन तुमच्याकडे राहतं का? पैरेच कसं आता ते मालकांचं नियोजन राहतं. मग गाडी आता समजा कधीच न पळालेली बैल ज्यावेळी एकत्र पळतात त्यावेळी फार मोठी जबाबदारी असते. की मग गाडी जुळवण्याची जबाबदारी ड्रायव्हर वेगवेगळा बैल आता आपण जरी बकासूर आणला असला तर दुसरा बैल नवीन असल्या थोडस जबाबदारीच राहते. आता यश मिळतं परंतु कधी कधी अपयश पण मिळतं. कधी गाडी बाद होती बाहेर जाते. समजा स्वसावला म्हणून तर सांगतोय का मोठ्या बैलाची गाडी हाणणं म्हणजे लय जबाबदारी. बारक्या गाड्यांचं काय वाटत नाही मार खाल्ला तरी काय नसतं. ह्या गाडीचं काय होतंय काय नाही लय मोठी बाहेर येतो लय जबाबदारी मोठी असते. कारण प्रेक्षक जितकी डोक्यावर घेतात तेवढी जाऊ उचलून बी टाकते. त्यावेळी त्या गोष्टीकडे कसं पाहता किंवा कसं पाहिलं पाहिजे माणसानं? माणसाने कसं आहे माणसाने जी सत्य परिस्थिती आहे तीच पाहिली पाहिजे. पण आता कसं आहे जे आपल्याला माहित आहे ते आपण करतोय. बघणाराला सांगणाराला कानात डोळ्यात परत फरक आहे. त्यामुळे काय सांगता येत नाही तसं बैलगाडा शर्यत क्षेत्राने काय शिकवलं? बैलगाडा क्षेत्र कसं आहे माणुसकी आहे. पैसा शेवटी आता आजकाल पैशाशिवाय हे नाही. शेवटी 4 माणसं बी कमवायची मैत्री कमवायची बी लय मोठा विषय. बैलगाडा शर्यत क्षेत्रात ज्यावेळी तुम्ही उतरला त्यावेळी असं वाटलं होतं का की आपलं नाव एवढं मोठं होईल? नाही तसं वाटलं ना म्हणजे ड्रायव्हिंगच्या ह्याच्यात आपण नव्हतो बरं का जास्ती. आपण आता 4 व्हीलरचा ड्रायव्हर आहे बरं. आपण बैल धरायची सोडायची असं समजा सगळं काम करायचं. आणि शिकल्यापासून एक 2-4 वर्ष आपण अशीच साध्या गाड्या ही गाडी ती गाड्या असं केलं. आता हे 3 वर्षात एकदम पहिली गाडी कुठली मोठी आणण्याचा योगायोग आला? योगायोग तशी कशात आहे त्यांची पहिली मोठी गाडी म्हटलं तर सासवडची गाडी. सासवडचा बाजार सलग 2 वर्ष लगातार बंदीत गेले म्हणजे बंदीत पण तुम्ही गाडी आणली? किती वर्षापासून या क्षेत्रात आहे? 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे. एक 7-8 वर्ष झाली. आजपर्यंत तुमच्या आयुष्यात झालेलं यादगार राहिलेलं मैदान? मैदान तसं आता हे पुशेगावचं कोरेगावची मैदानात आपल्या ह्याच्यात जे मोठे प्रत्येक जायच्या मैदानात आपली फायनल केल्यात भरपूर माणसं. त्या 2 मैदानाची इच्छा होती लय ती ह्या वर्षी 2025-26 ला पूर्ण झाली पुशेगाव कोरेगाव. आता सध्या चर्चेतली मैदान आहे त्यातलं कुठलं असं मैदान राहिलं का की जिथं तुम्हाला गुलालच भेटला नाही?
तशी मग ही 2 मैदान होती पण भेटला भेटला. यावेळेस भेटला. म्हणजे सगळ्या मैदानात तुम्हाला सगळ्यात गुलाल तेवढे भेटला. कोरेगाव आणि कुशीगाव नव्हता आपल्याला भेटला कधी. ते कुठल्या बैलांवर केला? तो आपल्या उर्मिला ताईंचा राजा आणि अर्जुन घरच्या गाडीवर कुशीगावचा भेटला. आता चालूला 2026 कोरेगाव हिंद केसरीचा राजावचा ना हिंद केसरी सचिन ज्यावेळेस आपल्याकडे बैल टॉपचा असतो त्यावेळी काय जबाबदार राहते ड्रायव्हर? काय मग टॉपची जबाबदारी हीच तर आपल्याला बी भरपूर जेव्हा पहिल्यांवर जबाबदारी आहे तशी जवळजवळ 50-35-40% तर आपल्याला जबाबदार आहे. आता बरेच ड्रायव्हर पुढे आल्यानंतर गाड्या सोडून देतात, पण मी बघितलं मागाशी पण तुम्ही शेवटपर्यंत गाडी टेकडीवरती गेली तरी सोडली नव्हती. सोडून द्यायचं कसं होतं रात जर थोडं व्यवस्थित असलं तर नाही काय अडचण येत. पण जर चाक खराब असलं तर देतात काय काय सोडून. काय काय सवय असते थोडं कच्च्यात बाहेर गेले लगेच उड्या टाकते. तसं झालं पाहिजे का? नाही तसं नाही झालं पाहिजे शक्यतो. जागा जर चांगली असेल तर नाही झालं पाहिजे तसं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्याच्या घडीला आपल्या भविष्याकडे पाहिलं तर विमा काढला गेला पाहिजे. तर तुमचा विमा काढला हो, गेला नाही काढला घेऊन काढला गेल्या वर्षीच काढलाय आपण आपला याला 25 कुशेगाव झाल्या सध्या म्हणजे विमा पाहिजेच. काय होतंय आता जरा रिक्षी काम झालंय गाड्या कशा पहिल्या कशी पडतात कशी नाही पडत हे समजवतोय. आपण आपली जबाबदारी स्वीकारली व्यवस्थित तर आपला फायदा आहे. आता नाही काय उपयोग ना मग त्यासाठी विमा आपण काढून घेतलेला नाही काय. तुमच्या पुढच्या पिढीकडे कसं पाहताय भविष्य? पुढचं नाही काय आता हा एक पोरगा आहे बघ आता भवितव्यानं पण नाही आहे ना आता शक्यतो पण नाही सांगता येत तरी काय होईल. म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे का शिक्षणाबरोबर नाद? काय नाही सांगाल? शिक्षणाबरोबर नाद बी पाहिजे. नुसतं शिक्षण घेऊन नाद कुठला तरी नाद पाहिजे ते पाहिजे. म्हणजे कलेशिवाय माणूस परिपूर्ण होऊ कलेशिवार शकतो. हो कलेशिवार नाही. नुसतं शिक्षण करून बी उपयोग नाही. आपण बी बघतोय शिक्षणवाली बी लय आहेत अशी त्यांना ह्यातलं काय नॉलेज कळत नाही. बाहेरचं बी थोडं नॉलेज पाहिजेच शिक्षणाबरोबर. जर बैलगाडा शरीर क्षेत्रात आला नसता तर आप्पा ड्रायव्हर कारण ऑलराऊंडर काय दिलं तरी हेच बैलगाडा शरीर बैलगाडा क्षेत्रात. क्षेत्रात आपली माणुसकी मैत्री भरपूर फॅन्स लोक आपले भरपूर झाले. घरच्यांकडून ज्यावेळेस तुम्ही मैदानात बाहेर पडता, दररोज मैदानात असता तुम्ही, घरच्यांकडून काय सांगणार? नाही काय घरच्यांकडून सध्या- जबाबदारी असते. आता शेवटी आपण जबाबदारी आहे आपल्यावर थोडस जबाबदारीनंच राहायला लागतं. घरचे बी थोडासा दबाव राहतोच की एकटा आहे आपण. त्यामुळे बाहेर गेलं तरी थोडस व्यवस्थित या असं करा तसं करा सांगते जबाबदारी आहे आपल्यावर ना. त्याच्यामुळे थोडस दडपण राहतेच की. ड्रायव्हर म्हणून कधी म्हणजे अशी हिनवणुकीची वागणूक या बैलगाडा शरीर क्षेत्रात मिळाली का? कसं आहे आता आपल्याला वैयक्तिक समोर तर नाही पण पाठीमागून हे नावणारे भरपूर आहेत. कसं होतं कला आहे शेवटी कलेत कमी जास्त होत असतं. कमी झालं की लोकांना नावं ठेवायला तेवढंच झालं. नाही, जास्त झालं मालकांकडून अशी कधी वागणूक मिळते का? नाही तसं काय मालकांकडून पण आता असलं तरी काय तसं आपल्याला तर सांगतात पण नाही 99% तर भेटत. तोंडावर तर कधी तसं तोंडावर तर नाही 99% तर नाही भेटत. असतं 1% थोडस कसं आहे शेवटी पाहिजे बी. थोडं नावं ठेवल्याशिवाय बी माणूस सुधारणा होत नाही. नाव तर ठेवलेच पाहिजे असा विषय आहे. आता 4 वर्ष झालं तुम्ही या बैलगाडा शरीर क्षेत्रात आहे. या बैलगाडा शरीर क्षेत्रातली 4 वर्ष काय सांगून गेली? नाही काय ही काय मग 4 वर्षात हीच माणूस की प्रेम याच लोक ह्यातच आपण प्रेम आणि मैत्रीच जास्त करून आपण हे झाले. आजपर्यंत आयुष्यात मिळाले सगळ्यात मोठं बक्षीस किती होतं? बक्षीस तसं लय मोठं बक्षीस होतं पण आपल्या नशिबात नव्हतं मिळलं नाही. फॉर्च्युनरचं फॉर्च्युनरच्या माहिती. 1 नंबरचा मस्त 1 नंबर झाला पण नशिबात आपली लॉबी झाली गाडी बँडर मोठं बक्षीस म्हणायचं. अशी 5 लाखाची आपण 3-4 मैदान फॉर्च्युनरचं मैदान नशिबानं हुलकावणी दिली. झाले हुलकावण्यात आपल्या नशिबात नव्हतं म्हणायचं थोडक्यात. तुम्ही आजपर्यंत अनेक बैल पळावली, पण त्यातला यादगार राहिलेला सगळ्यात आवडीचा बैल तसा कुठला? बैल तसा म्हणलं तर आता ह्योच बैल बकासूरच म्हणावा लागेल. बकासूर. हे बैल काय बैल थोडंच नाही. तुम्ही अनेक जोड्या पळवल्यात आतापर्यंत ड्रायव्हर. सुपरफास्ट पळालेली गाडी तुमच्या आयुष्यातली, तुम्ही पळवलेली सुपरफास्ट गाडी तशी कुठली? सर्जा राजेचीच गाडी सुपरफास्ट. कुठली? फॉर्च्युनरच्या मैदानात. फॉर्च्युनर सर्जा राजेची आणि त्याची आधी बंदीच्या काळातली संग्राम बादलची गाडी टॉप मध्ये. जुन्या आता तुम्ही म्हणजे बंदीच्या काळात पण गाड्या पळवल्या म्हणताय, तर बंदीच्या काळातल्या गाड्या आणि आत्ताच्या गाड्या काय फरक वाटतोय? नाही काय बंदीत बी हेच गाड्या पळत होत्या एवढंच की बंदीत असं ओपन जरा झाल्यावर बरं वाटत होतं. पळायचे हीच मैदान व्हायची पण चोरून झाल्यावर जरा रिक्सच होती. पण आता कसं ओपन असल्यामुळे काय वाटत नाही तेवढंच स्पीड नाही काय. जुनं बैलगाडा शरीर क्षेत्र आणि आत्ताचं बैलगाडा शरीर क्षेत्र काय शिकवतंय? नाही आता सध्या कसं झालं जरा पैशाच्या जोरावलं हे म्हणजे सर्वसामान्यांचा खेळ राहिलाय असं वाटतंय का? नाही राहिला आता सध्या पैसा जास्त. आता सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे वळेल मी. म्हणजे तो प्रश्न म्हणता येणार नाही, पण एक विचारायचंय की मोठी बैल तर सगळीच पळवतात, पण
बऱ्याच जणांची अपेक्षा असते की जे चर्चेतले ड्रायव्हर आहेत त्यांनी आमच्या पण गाडीवर बसावं गोरगरिबाच्या. काय वाटतं की प्रत्येकाला आशा असते, पण असं आम्हाला बी बसायचं म्हणजे बसायला नाही काय वाटत. बैल बी त्या तोडीचा असला म्हणजे बसायला काय वाटत नाही. थोडंसं कमी जास्त झालं तरी चार लोक नावं बी ठेवणारे असते, ते असं झालं हे ड्रायव्हर ह्याची मारली ह्याची मारली अशी बी करणारे आहे तो. त्यात बी जरा थोडा कमीपणा वाटतो ना. मस्त बरोबर. रोज आपण त्यातनंच वर आलेलो आहे, काय डायरेक्ट आपण काय मोठ्या गाड्यात नाही. गरिबातनंच वर, गरिबांच्याच आशीर्वादाने आपण वर गेलेलो आहे ना. असं आहे. मग तसं कधी योगायोग आला तर बसणार का गरीबाच्या गाडीवर? बसतोच प्रत्येक ह्याच्यात, आपण काय कंटिन्यू टॉपचीच गाडी नसते. बर. जाईल त्या मैदानात आपल्याला वेगळी गाडी असते. आता बाकीच्या ड्रायव्हरांचं कसं आहे, प्रत्येक ड्रायव्हरला टॉपच्या गाड्या असतात, त्याच गाड्या फिक्स आणतो. माझी काय फिक्स गाडी मला आहेत, पण जाईल त्या मैदानात माझी नवीन गाडी असते. प्रत्येक मैदानात प्रत्येक नवीन मैदानात गाडी. नवीन गाडी असते. एक तरी बैल नवीन पायऱ्यातला असतो जाईल त्या मैदानात. बारकी चिरकी समधी असतात, मोठी बारकी असं काय डायरेक्ट मोठीच गाडी अशी कुठलीच आणत नाही. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑलराऊंडर काय म्हटलं जाते तुम्हाला? कसं होतं, आपण ड्रायव्हर आहे, ऑलरेडी फोर व्हीलरचा ड्रायव्हर आहे, आपला हेवी लायसन आहे. आता समध्याच गाड्या चालवतो आपण, ही पहिली बैल सोडायची काम करायचो, धरायची काम करायचो, आता गाडी हाणायची. ते आपलं ऑलराऊंडर म्हणून समजेच ते म्हणतात, म्हणजे समध्या क्षेत्रात आपण हे आहे म्हणजे म्हणून ऑलराऊंडर. कोणी उपाधी दिली ऑलराऊंडर? सुनील मोरेंनी दिलेली आहे उपाधी. तर म्हणजे मोरे सरकारांना अनेक नावांना एक वेगळी उपाधी दिली आणि अनेक नावं महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली. त्यातलंच एक नाव म्हणजे ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडकर आपल्या समेत होते. त्यांनी मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या आणि सध्या म्हणजे अवकाळी पावसाचं वातावरण झालंय आणि त्यामुळे ड्रायव्हरांना पण घरी जायचंय. तर धन्यवाद दादा वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल.